नमस्कार. फास्ट आणि बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुकाने आपले सर्वांचे स्वागत करत आहे. आजचा जसे येणार 24 तासातील हवामान अंदाज पाहूया. चक्रकार स्थिती महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचलेले आहे. नागपूर विदर्भापर्यंत येऊन पोहोचलेलं दिसतं आणि इकडे पावसाचे ढगसुद्धा काहीशा प्रमाणात तीव्र स्वरूपात ढग तयार होताना पण आहेत. साधारणतः इकडे पूर्व गडचिरोली चंद्रपूर साईडला आहे आणि नंदुरबार साईडला पावसाचा जोर अधिक या मॉडेलनुसार दिसतो. तरी पण पाहूया सविस्तर. इकडे गोंदिया डोंगरगड ह्या भागात हलक्याचा पावसाचा ढग आहे आणि तिथून बालेट ह्या साईडला हलक्याशा पावसाचे ढग दिसतात. माकोनवा आणि चंद्रपूरला मध्यम ते जोरदार पावसाचे ढग दिसून येतात आणि पाऊससुद्धा सध्या गडगडाटी पोचवला आहे. वाणी परिसरातसुद्धा आदिलाबाद निर्मळ ह्याही भागात हलक्याचे पावसाचे ढग दिसत आहेत. आयरी आशिफाबाद ह्याही परिसरात हलक्या मध्यम पावसाचे ढग दिसून येत आहेत आणि वाणी चंद्रपूरला मध्यम ते जोरदार पावसाचे ढग दिसत आहेत. पाऊससुद्धा गडगडाटी पाऊस पडत असल्याचा दाखवत आहे. तिथून पुढे बघायला तर नांदेडला उमरखेड परिसरात हलक्या मध्यम पावसाचे ढग आहेत. पुसद या हिंगोली परिसरात हलक्याच्या पावसाचे ढग दिसून येतात. यवतमाळ परिसरात चांगला जोरदार पावसाचे ढग आहेत. करंजा वाशिम अकोला ह्या साईडला हलक्याशा पावसाचे ढग दिसून येत आहेत आणि माझगाव परळी परभणी नांदेड ह्या भागात हलक्याच्या पावसाचे ढग आहेत. परत पुढे जाऊन पाहायला गेलं तर वाशिम करंजा लोणा चिखली परिसरात पुढे सरताना दिसतोय पाऊस थोडासा. अकोला खामगावला पुढे पावसाचे ढग तयार होताना दिसत आहेत. इकडे गुजरात साईडला सुरत वगैरे नवापूर आणि नंदुरबार परिसरात गडगडाटी पोहोचवला आहे. नंदुरबार साक्री परिसरात. नाशिक परिसरात थोडशा हलक्याच्या पावसाचे ढग आहेत. बाकी सर्वत्र ढगाळ हवामान परिस्थिती आहे. पावसाची काही शक्यता चिन्ह दिसत नाही. तरी सुद्धा हे मॉडेल सांगते की नाशिक छत्रपती संभाजीनगर जळगाव अकोला नागपूर चंद्रपूर परिसरातच पावसाचे ढग आहेत. सोलापूर आणि गोवा परिसर कोकण परिसरात पावसाचे ढग आहेत. हलक्याशा किंवा मध्यम स्वरूपाचे पावसाचे ढग दिसून येतात. ह्या मॉडेलनुसार आज रात्रीतून किंवा उद्या 12पर्यंत जर पाहायला गेलं तर चंद्रपूर कापसी परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे आणि इकडे अमरावती नागपूर गोंदिया ह्याही भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. उर्वरित जे नाव घेणार नाही आहे ते साधारणतः स्थानिक वातावरण बनवून पाऊस पडण्याची शक्यता दिसून येते. लातूर सोलापूरला हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. सर्वच काय नाव घेत बसत नाही का तर व्हिडिओ मोठा होतो आहे. छत्रपती संभाजीनगर लोणार पुसद अकोला अमरावती हलक्या मध्यम पावसाची शक्यता वाटते. वलसाड सुरत नंदुरबार मालेगाव जळगाव या भागात रात्रीतून आता पाऊस उघडल्यानंतर हलक्या मध्यम पावसाचे सरी येतील असं दिसतं. पालघर नाशिक मुंबई पुणे ह्याही साईडला हलक्याच्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड ही शक्यता नाही आहे पावसाची. आणि दापोली रत्नागिरी साताराचा पश्चिम भाग सांगली कोल्हापूरचा पश्चिम भाग मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. सावंतवाडी परिसर पणजी राजापूर परिसरात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पहाटेचं तापमान पाहायला गेलं 25-26 सेल्सिअस तापमान संपूर्ण महाराष्ट्रात दिसून येतं आणि 23-24 सेल्सिअस पश्चिम महाराष्ट्रातून दिसून येत आहे. दक्षिण महाराष्ट्रात 23-24 सेल्सिअस तापमान आहे आणि उत्तर कर्नाटकसुद्धा 21 ते 25 सेल्सिअस पर्यंत तापमान आहे. सकाळी सकाळी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरण तयार होणार आहे आणि नागपूर चंद्रपूर ह्या साईडला थोडासा गडगड मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे. गडगड काही नाही असणार आहे पण पणजी गोवा ह्या साईडला पण चांगला भारीपैकी पाऊस सकाळी सकाळी असणार आहे असं सांगतं. दुपारनंतर तापमान पाहायला गेलं तर तापमान 31-32 सेल्सिअस तापमान आहे. साधारणतः ढगाळ हवामानामुळे तापमान थोडंसं कमी झालेलं आहे. तरी पण उकाडा असणार आहे उद्या.
26-27 दक्षिण महाराष्ट्रातून तापमान आहे. उद्या या भागात फक्त म्हणजे आता दाखवणं पुढं त्या भागातच मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे आणि हे नव्हते दुसरं पावसाची शक्यता परत वाढणार आहे. उद्या गुजरातला थोडा जास्त पाऊस जातो आहे आणि उत्तर महाराष्ट्रातून नंदुरबार ह्या परिसरातून जळगाव परिसरातून चांगला पाऊस दाखवत आहे जी.पी.एस मॉडेल आणि इकडे चंद्रपूर, रामगुंडम, बिजापूर, आदिलाबाद ह्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडायची शक्यता आहे. नागपूर, गोंदिया परिसरात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार पाऊस. लातूर परिसरातसुद्धा काही नांदेड, लातूर, बिदर ह्या परिसरातसुद्धा मध्यमचे काहीसा जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूरपर्यंत बीडला हलक्याचा पावसाची शक्यता वाटते. नांदेड, पुसद, अमरावती, अकोला ह्याही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आदिलाबादला मध्यम मुसळधार पाऊस शक्यता आहे. जळगाव परिसरात आणि तिथून पश्चिम भागातून नंदुरबार, मालेगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर हलकासा पाऊस स्थानिक वातावरण बनेल. वलसाड, पालघर, नाशिक पश्चिम भाग, मुंबई, पुणे पश्चिम भाग, दापोली, सातारा या भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. इतरत्र अकलूज, सोलापूरचा, सांगलीचा पूर्व भाग स्थानिक वातावरण पण पाऊस पडण्याची शक्यता आहे. दापोली, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूर ह्याही भागात, सांगलीचा पश्चिम भाग, कोल्हापूर परिसर, गोवा, गोकाकचा परिसर, हुबळीचा पश्चिम भागातून मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. इतरत्र पाहायला गेलं शिर्शी, कोल्हापूरला सुद्धा मध्यम ते मुसळधार पाऊस कायम आहे. दावणगिरी, कोपल, बळ्ळारी ह्या भागात हलका मध्यम पावसाची शक्यता आहे. इकडे जास्ती करून 5-6 दिवसांनी पावसाचा जोर वाढणार आहे आणि तो अकोला, नांदेड, जळगाव, चंद्रपूर ह्या भागातून मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. सांगलीला सुद्धा बऱ्यापैकी हलका मध्यम पाऊस पडेल. कोकण पट्टीत मुसळधार असेल पाऊस. धन्यवाद.